नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सारथी, बार्टी, TRTI, RT, महाज्योती या संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण जे आहे हे मोफत देण्यात येणार आहे आणि त्यासाठीची जी पात्रता परीक्षा आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, CET याच्या डेट डिक्लेअर झालेल्या आहेत। तर कुठली परीक्षा कुठल्या दिवशी होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे हॉल तिकीट आहे हे डाउनलोड कसे करायचे आहेत, कुठे करायचे आहेत, कधी उपलब्ध होणार आहेत, त्याबद्दलची माहिती काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही टेक्निकल अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी आल्या तर कुठल्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे, कुणाला मेल करायचा आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरलाच असेल सगळ्या विद्यार्थी मित्रांना, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या काही संस्था आहे यांच्या मार्फत जी एग्जाम होणार आहे CET, तर याबद्दलचं एक महत्त्वाची सूचना ही आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी ही याची जी नोडल एजन्सी आहे ही सगळी एग्जाम कंडक्ट करणार आहेत। त्याच्यामुळे यांच्यातर्फे हे 10 तारखेला जाहीर सूचना देण्यात आलेली आहे। ओके, तर याच्यामध्ये त्यांनी वेळापत्रक जे आहे तुमचं CETचं आणि ॲडमिट कार्ड याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे। ओके, तर वन बाय वन सगळ्यात पहिल्यांदा आपण तो टाइम टेबल बघूया। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील, म्हणजे विविध कोर्सेससाठी अर्ज केलेले असतील, तर कोर्सेस प्रमाणे तुमच्या तारखा असणार आहेत आणि तुमच्या संस्था तुम्हाला माहिती आहेत की मी महाज्योतीमधनं भरलाय, मी सारथीमधनं भरलाय, तर त्यानुसार हे जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकावरती खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्पेसिफिक बघायचं आहे की कुठली डेट आहे। आता याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे बघा, पोलीस भरती। तर सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे ती फक्त बार्टी आणि RTची आहे। याच्यामध्ये पोलीस भरतीचे जे फॉर्म भरले गेलेत, बार्टी आणि RTच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, TRTIचे अजून फॉर्म सुरू झालेले नाहीत। तर या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीची जी एग्जाम आहे ती 25 तारीख, 26 तारीख आणि 27 सप्टेंबर तारीख, म्हणजे 25, 26, 27 सप्टेंबर याच्यामध्ये विविध शिफ्टमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या की पोलीस भरतीसाठी आता फक्त आणि फक्त बार्टी आणि RT यांच्या ह्या एक्झामच्या तारखा आहेत। TRTIच्या एक्झामच्या तारखा, त्यांच्या फॉर्म फिलिंगच्या तारखा लवकरच जाहीर होतील। तर पोलीस भरती बघा 25, 26, 27 सप्टेंबरला बार्टी आणि RT यांचीच असेल। ओके, आता UPSC साठी ज्यांनी फॉर्म भरला असेल, मग जे विद्यार्थी ज्या ज्या संस्थेचे असतील, बार्टीचे असतील, सारथीचे असतील, महाज्योतीचे, TRTIचे किंवा RTचे, हे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांची जी UPSCची परीक्षा आहे ती 2 दिवस होणार आहे, 14 आणि 15 सप्टेंबर या दिवशी। येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 14 आणि 15 सप्टेंबर ही तारीख असणार आहे UPSCची। ओके, त्यानंतर बघा 16 तारखेला, 16 सप्टेंबरला बार्टी, सारथी, TRTI आणि RT याच्यामध्ये महाज्योती नाही, तर यांची बँकिंगची म्हणजे PO असेल, LIC असेल, बँकिंग, IBPS याची परीक्षा होणार आहे 16 सप्टेंबर रोजी। म्हणजे बार्टीचे विद्यार्थी असेल, ओके, म्हणजे SC कॅटेगरीचे, सारथीचे विद्यार्थी असेल म्हणजे OBC मराठा आणि कुणबी, TRTI ST कॅटेगरी आणि RTचे जे विद्यार्थी आहेत अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, तर त्यांचे विद्यार्थी यांची IBPSची तारीख आहे 16 सप्टेंबर। ओके, राज्यसेवा जे आहे MPSC स्टेट सर्व्हिस, मग ती बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती, TRTI, RT म्हणजे सगळ्याच संस्थांची जी राज्यसेवेची CET होईल ती 17, 18, 19, 20 सप्टेंबर या तारखांना होईल विविध शिफ्टमध्ये। येते लक्षात? तर राज्यसेवेसाठी ह्या तारखा आहेत विद्यार्थी मित्रांनो। तसंच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा MES म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 17, 18, 19, 20 सप्टेंबरला होईल। याच्यामध्ये सुद्धा महाज्योती नाहीये, बार्टी, सारथी, TRTI आणि RT यांच्यासाठी MESची एक्झाम CET 17, 18, 19, 20 सप्टेंबरला होईल वेगवेगळ्या शिफ्टमध्ये। त्यानंतर महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो MPSC, ओके, यांच्यातर्फे ग्रुप B आणि ग्रुप C, गट क आणि गट ब नॉन गॅझेटेड अराजपत्रित 20, 21 आणि 23 सप्टेंबरला होईल। बार्टी, महाज्योती, TRTI आणि RT याच्यामध्ये सारथी नाहीये।
तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप बी ग्रुप सी साठी जे नॉन गॅझेटेड अराजपत्रित आहे 20, 21, 23 सप्टेंबरला. आणि सगळ्यात शेवटी SSC CGL स्टाफ सिलेक्शन कमिशन बार्टी, सारथी, TRTI आणि RT याच्यामध्ये सुद्धा महाज्योती नाही, 24 आणि 25 सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नीट पॉज करा हा व्हिडिओ आणि तारखा बघून घ्या. एखाद्या विद्यार्थ्यांनी मल्टिपल फॉर्म भरले असतील त्याच्या क्वालिफिकेशन नुसार, तर तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या तारखा याच्यामध्ये आहेत. ओके. दुसरी गोष्ट एकदम स्पेसिफिक आहे बघा, की तुमचे जे हॉल तिकीट आहे हे एक्झाम वाईज होणार आहे. म्हणजे विविध एक्झामचे विविध हॉल तिकीट तुमच्याकडे असणार आहे. तर तुमच्याकडे मे बी n नंबर ऑफ हॉल तिकीट्स असू शकतात. तर अशा वेळेस काळजी घ्यायची आहे. प्रत्येक हॉल तिकीट परीक्षा निहाय प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी तुमची आहे. ते व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आहे. एका परीक्षेचं हॉल तिकीट दुसऱ्या परीक्षेला नेऊ नका. व्यवस्थित आयडेंटिफाय करून ठेवा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि चुका होणार नाही. प्रवेश पत्रावर ऍडमिट कार्डवरती जे तुमचं एक्झाम सेंटर आहे, ओके, एक्झाम सेंटर आणि शहर हे तुम्हाला मिळणार, स्पेसिफिकली चेंज करून मिळणार नाही. ओके. एकदा जे आलं ते तुमचं फायनल झालं. सर्व परीक्षांच्या वेळा उमेदवाराच्या ऍडमिट कार्डवरती देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या ऍडमिट कार्डवरती टाइम स्लॉट तुम्हाला दिले गेलेला आहे आणि दिवस तर मी सांगितला, डेट तुम्हाला मी सांगितली. त्याच्यामुळे वेळेत जाणे आणि वेळेत एक्झाम देणे, कारण उशिरा येणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला तिथे कुठलीही प्रवेश मिळणार नाही. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराला त्याने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि रजिस्टर्ड ईमेल ID याच्यावरती एक मेसेज येईल की तुमचं ID कार्ड जो आहे, ऍडमिट कार्ड जे आहे ते आता लाईव्ह झालेलं आहे, असा मेसेज येईल तुम्हाला. ID वरती प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड लाईव्ह झाल्याबाबतचा मेसेज येईल. आणि याच्यामध्ये 2 टप्पे त्यांनी केलेले आहेत. तो मेसेज किंवा ते त्या वेबसाईटवरती जायचंय तुम्हाला. हा मेसेज आल्यानंतर कन्सर्न वेबसाईटवरती TRTI असेल, सारथी असेल, बार्टी असेल, RT असेल, ओके, तर त्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल माहिती आहे, तुमचा ID, ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड जो आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केला होता, ते टाकून तुम्हाला स्पेसिफिकली तिथे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. पण याच्यामध्ये 2 वेगवेगळे टप्पे त्यांनी दिलेले आहेत. काय टप्पे आहेत ते समजून घ्या. पहिला टप्पा आहे ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना, की पहिल्या टप्प्यामध्ये शहराचे वाटप, म्हणजे एक्झाम कुठल्या गावाला आहे हे तुम्हाला कळेल. आता याच्यामध्ये म्हणताना त्यांनी म्हटलंय की 6 दिवस आधी जाहीर केले जाईल, पण UPSC ची एक्झाम 14 तारखेलाच आहे, म्हणजे लवकरच जाहीर होईल. ओके. तर पहिला टप्पा हा आहे ज्याच्यामध्ये फक्त शहर माहिती पडेल. इथे तुम्हाला पर्टिक्युलर तुमचं ऍडमिट कार्ड दिसेल पण प्रिंट करता येणार नाही. आणि दुसरं आहे अंतिम परीक्षा केंद्राची माहिती. तुम्हाला फायनल तुमचं एक्झाम सेंटर कुठलं आहे त्या शहरामधलं हे कळेल आणि हे परीक्षा होण्याच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला कळवण्यात येईल. तर याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शहराचे वाटप फक्त उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल. त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याची प्रिंट आउट काढता येणार नाही. ओके. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त शहर माहिती होईल, त्याच्यात दिसेल तुम्हाला की हा या शहरामध्ये माझी एक्झाम आहे, त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे. आणि दुसरा जो अंतिम परीक्षा केंद्राची माहिती आहे त्यावेळेस तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी ते जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करता येणार आहे आणि तुम्हाला तिथे प्रिंट करता येणार आहे. ते व्यवस्थित प्रिंट करायचं, मेलवर, टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर टाकून ठेवायची ती PDF आणि ती तुम्हाला एक्झाम सेंटरला घेऊन जाणे अनिवार्य आहे. ओके. आता हे झालं तुमचं स्पेसिफिक हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस. आता सगळ्यात महत्त्वाचं, कारण इथे बघा 2 टप्पे दिलेले आहेत, नाहीतर मला दिसतंय सर डाउनलोडच होत नाही. त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय, पहिले फक्त शहराचं नाव दिसेल आणि नंतर फायनल तुम्हाला ज्यावेळेस सेंटर मिळेल तर त्यावेळेस तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला मॉक टेस्ट देता येणार आहे. रोल नंबर, पिन आणि परीक्षा केंद्राची माहिती असलेले प्रवेशपत्र सुरू होण्याच्या स्पेसिफिक पर्टिक्युलर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल 3 दिवस अगोदर सकाळी 10 वाजल्यापासून. आणि तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा देण्यात येणार आहे. सराव तुम्हाला मॉक टेस्ट देतात. आता लक्षात घ्या ही मॉक टेस्ट आहे, नाहीतर असं व्हायचं की मी मॉक टेस्ट दिली म्हणजे झाली CET. नाही, एक चाचणी परीक्षा तुम्ही देऊ शकता जशी मॉक टेस्ट आपण देतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र हे त्या एक्झाम नुसार असणार आहे, त्याच्यामुळे त्याची मात्र तुम्ही खूप चांगली काळजी घ्या. आता डाउनलोड कसं करायचं, तर तुम्ही त्या संबंधित संस्थेच्या लिंकवरती जायचं, वेबसाईटवरती जायचं, URL वरती जायचं, महाज्योती असेल, TRTI, बार्टी. त्यानंतर तुम्ही जे ईमेल ID फॉर्म भरताना जे वापरला, जे पासवर्ड वापरला, त्यांनी लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर डाउनलोड ऍडमिट कार्ड असं टॅब दिसेल तिकडे, त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही
तिथे माहिती काही स्पेसिफिक दिलेली आहे ती तपासा, अगोदर तपासलेली आहे आणि त्यानंतर ते डाउनलोड करा, जतन करून ठेवा आणि प्रिंट काढून कुठे जायचंय तुम्हाला, त्या सेंटरवरती जायचंय. ओके, त्या दिवशी. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर बार्टीसाठी हा नंबर दिलेला आहे, TRTI साठी हा नंबर दिलाय, सारथीसाठी हा नंबर दिलेला आहे, महाज्योतीसाठी हा नंबर दिलाय आणि RT साठी हा नंबर दिलाय. हे तांत्रिक अडचणी जर आल्या डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम आला तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि CET हेल्प डेस्क 2025 gmail@gmail.com हे एक मेल ID दिलाय, तिथे सुद्धा संपर्क करून ठेवा. ओके, तर तुमच्या परीक्षा 14 पासून तर 27 पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, याची तयारी करा, चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा. आणि याच्या संबंधी अजून काही माहिती हवी असेल, काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे, त्याच्यामध्ये टाका. आणि जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली तुम्हाला, आहेच नक्की इन्फॉर्मेटिव्ह, तुमच्या 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.